आता सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की 10 मार्चला आम्ही या ठिकाणी कामगारांना कामावरती घ्या म्हणून बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला होता। त्या संदर्भात जे काही पत्रव्यवहार आहे, ज्या ज्या डिपार्टमेंटला पत्रव्यवहार करायचा आहे तो पत्रव्यवहार आम्ही केला आणि आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलो। बसल्यानंतर ज्या दिवशी आम्ही उपोषणाला बसलो त्या दिवशी कंपनीचं ऑडिट होतं आणि ते ऑडिट असल्या कारणाने ते कंपनीला हे आम्ही इथे बसलेलो नको होतं। त्याच्यामुळे कंपनीने काय केलं की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला। सर्वप्रथम आम्ही सगळीकडे पत्रव्यवहार केल्यानंतर एक संविधानिक मार्गाने उपोषणाला बसणं हा आमचा अधिकार आहे आणि कामगारांसाठी आम्ही उपोषणाला बसल्यानंतर या तळोजा एमआयडीसीचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते स्वतः या ठिकाणी आले। त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही उपोषण करू नका, तुम्ही या ठिकाणी बसू नका, तुमच्या वतीने मी कंपनीशी बोलतो, मी मध्यस्थी करतो, तुमची बैठक लावतो आणि बैठक लावून मी यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो। तर आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेल्याच दिवशी दुपारी आम्ही ते उपोषण मोडलं आणि 2 दिवसांनी त्यांनी ऑडिट झाल्यानंतर मीटिंग लावली। ऑडिट होईपर्यंत मीटिंग लावली नाही आणि मीटिंग लावल्यानंतर त्यांनी कंपनी प्रतिनिधी आणि आम्हाला बोलवलं, कामगारांना बोलवलं आणि त्या ठिकाणी कंपनीने सांगितलं त्यावेळेस की आमच्याकडे आता कामगारांची गरज नाही, त्याच्यामुळे आम्ही या कामगारांना घेणार नाही। आता त्या टायमाला गरज नव्हती, ठीक आहे, तेव्हा आम्हाला वरिष्ठ पोलिसांनी सांगितलं की ठीक आहे, आता त्यांच्याकडे काम नाही तर कसं काय करणार। तर म्हटलं ठीक आहे साहेब, चालेल, हरकत नाही। त्याच्यानंतर आता पुन्हा आम्ही 15 एप्रिलला या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत। आता ठिय्या आंदोलनाला बसल्यानंतर आमचा कार्यक्रम काय, सकाळी 8 वाजता इथे येणं, संध्याकाळी 6 वाजता जो तो आपल्या घरी जातो। प्रत्येक माणसाला इथं कामाची गरज आहे म्हणून तो सकाळी 8ला येऊन इथं बसतो आणि आत्ताची परिस्थिती जर बघितली तर कंपनीने इथल्या एका गुंडालाच लेबर कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ते लोक माणसं भरतात। आता गंमत अशी आहे की ते जेव्हा माणसं घेऊन गेले पहिल्या दिवशी 70 लोकांचं काम त्यांना दिलेलं आहे, माणसं घेऊन गेल्यानंतर ही आमची मंडळी सगळी अशीच बसून आहे, इकडे कुणाला काही बोलत नाही। 2 महिन्यापासून कुठलाही म्हणजे कायदा हातात घ्यायची परिस्थिती कुणी तयार केलेली नाही किंवा आम्ही निर्माण करत नाही। त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की ते स्वतः इकडे आल्यानंतर आमच्या कामगारांना सांगितलं की जर तुम्ही आमच्या लोकांना अडवलं तर मग इकडे भांडण वगैरे होईल आणि त्याची जबाबदारी तुमची असेल। दम दिला त्यांनीच आणि पोलीस स्टेशनला पण गेले तेच आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या कामगारांनी आमचे कामगार अडवले। आता त्यानंतर आमच्या काही 2-4 कामगारांना जे प्रमुख आहेत इकडे कमिटी मेंबर आमचे, त्यांना बोलून पोलिसांनी सांगितलं की तुम्ही जर असं काय केलं तर तुमच्यावरती तडीपारी करू, तुमच्यावर गुन्हे दाखल करू। म्हणजे ह्याच्यामध्ये काय मतलब नाही। दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही बेमुदत उपोषणाला बसलो होतो त्या टायमाला आता तुम्ही जर बघितलं तर हा एक ताडपत्रीचा कागद आहे। आता इतकं ऊन होतं मे महिन्यामध्ये आणि आता पडणारा पाऊस, त्याच्यामुळे फक्त ही ताडपत्री मारली। तर ताडपत्री मारल्यानंतर ही जागा एमआयडीसीची आणि तुम्ही जर बघितलं ही जागा तर या ठिकाणी कोणी चालत नाही किंवा काय नाही, ही अशी पडीकच जागा आहे। तर इथं आम्ही बसलोय कंपनीपासून एक 100-150 मीटरवर, तरी देखील आम्हाला प्रशासनाच्या माध्यमातून कंपनी प्रशासकीय लोकांना हाताशी धरून आम्हाला त्रास द्यायचं काम करते। त्याच्यामध्ये मुख्य त्रास काय, वॉर्ड ऑफिसर येणार, हे तुमचं मंडप काढा। आता ह्याची परवानगीसाठी आम्ही तुम्हाला पत्र दिलेलं आहे, अर्ज दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही उत्तर दिलं नाही। तोंडी काय सांगितलं की ही जागा एमआयडीसीची आहे, ही जागा पालिकेची नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला परमिशन देऊ शकत नाही। दुसरी गोष्ट, एमआयडीसीला संपर्क साधला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही कामगारांच्यासाठी बसलाय, तुम्ही कधी तर बांधकाम करत नाही, त्याच्यामुळे परवानगीची गरज नाही। आता पोलीस प्रशासन काय करतंय की वॉर्ड ऑफिसरला फोन करून सांगतात की तुम्ही जा आणि ते काढा, हे आम्हाला स्वतः वॉर्ड ऑफिसरने सांगितलंय। दुसरी गोष्ट, वॉर्ड ऑफिसर काल परवा येऊन या ठिकाणी बोलून गेले कामगारांना की जर तुम्ही 10 तारखेला उठले नाही तर हे सगळं पोलीस बंदोबस्तात मी काढून टाकणार। आता मला सांगा, ह्याच्यामुळे कुणाला अडचण आहे का? अजिबात नाही। त्यांची भूमिका ही आहे वॉर्ड ऑफिसरची की 10 तारखेला यांना का उठवायचं, कारण 11 तारखेला कंपनीचं ऑडिट आहे। आता ऑडिट आलं की ते कंपनीचं काय काम चाललंय हे सगळं लोकांना दिसणार आहे, त्या ऑडिटरला पण कळणार आहे की कंपनी कामगारांबद्दल कशी आहे, त्याच्यामुळे त्यांना आम्ही इथं नको आहे। आलं का लक्षात? त्याच्यामुळे कंपनी प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा वापर असेल, प्रशासकीय वॉर्ड ऑफिसरचा वापर असेल, महापालिकेचा वापर असेल, ते करून कुठंतरी आंदोलन दडपण्याचं काम करते। परंतु तुम्हाला मी आज सांगू इच्छितो की हे जेवढे कामगार आहेत हे सगळे स्थानिक आहेत, हे भूमिपुत्र आहेत, यांच्या जमिनींवरती या कंपन्या बनलेल्या आहेत आणि 15-15 वर्ष काम केल्यानंतर तुम्ही जर त्यांना असं एका दिवसात सांगाल तुम्ही जा, तर ते काही योग्य नाही। आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडे तुम्ही सांगत होते की आमच्याकडे काम नाहीये, पण आता जर तुम्ही 80 लोक बाहेरून आणून भरले तर ह्यातली मुलं का नाही घेतली? आमचा पहिला प्रश्न तो आहे। ही केमस्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी ही 2002 पासून इथे चालू झालेली आहे। या कंपनीमध्ये इथे बसलेले हे जे सगळे कामगार आहेत ते साधारण 2005 पासून या कंपनीमध्ये कामाला होते, त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ठेवलेलं होतं कंपनीने आणि
त्यांची युनियन तर्फे यांचे अग्रीमेंट वगैरे होत होते. 2 अग्रीमेंट यांचे झालेले आहेत. यातले जवळजवळ 36 लोक कंपनीने परमनंट केले आहेत आणि या लोकांना सुद्धा कंपनीने आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने परमनंट करू. पण 2023ला आग लागल्यानंतर, डिसेंबर 2023ला कंपनीला आग लागली, पूर्ण कंपनी जळून खाक झाली. त्यावेळेला परमनंट कामगारांना कंपनीने ले ऑफच्या हिशोबाने 15 दिवसाचा पगार दिला होता. जेव्हा यांनी सुद्धा युनियन तर्फे मागणी केली होती त्यावेळेला कंपनीने यांना हो सांगितलं होतं, पण त्यावेळेला युनियननी या कामगारांना फसवलं म्हणून हे दुसऱ्या युनियनकडे गेले. त्या युनियननी पण यांना वर्षभर फिरवलं आणि त्यांनी पण फसवलं. जानेवारी 2025 मध्ये हे आमच्याकडे आले. त्यांच्यासाठी आम्ही कंपनीला लेटर पाठवलं की बाबा या लोकांना तुम्ही कामावर घ्या. कंपनी प्रशांत ठाकूर साहेब आहेत जे आमदार आहेत, त्यांना कंपनीने पत्र दिलेलं आहे की आम्ही या कामगारांना टप्प्याटप्प्याने कामावर घेऊ. आणि आम्ही आमच्याकडे जेव्हा हे लोक युनियन मध्ये आले त्यावेळेला कंपनीने सरळ पत्र लिहून दिलं की आम्ही या कामगारांना ओळखत नाही आणि या युनियनला ओळखत नाही. आमची फक्त एकच मागणी आहे की ह्या कामगारांना, आता कंपनीने असं केलंय की मागच्या 1 आठवड्याभरापासून कंपनीने जवळजवळ 70 ते 80 माणसं कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये ठरलेली आहे. आमचं म्हणणं आहे की बाबा हीच तुमच्याकडे 17-18 वर्षापासून कामं करत होती, याच कामगारांना पहिले तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि प्लस त्यांचं जे आता एवढे दिवस जर त्यांना पगार काही दिलेला नाही, त्यांचा पगार त्यांना भेटला पाहिजे. प्लस ले ऑफ मध्ये जे आग लागलेली परमनंट कामगारांना कंपनीने जवळजवळ 8 ते 9 महिन्याचा पगार दिलेला आहे, 15-15 दिवसाचा, तो त्यांना मिळाला पाहिजे. या 3च आमच्या रास्त मागण्या आहेत आणि ते कंपनीने मान्य करावं. आता कंपनी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन खोट्या गोष्टी सांगते की हे लोक कोर्टामध्ये गेलेत, या लोकांचं काही याच्यामध्ये अधिकार नाही, यांना कॉन्ट्रॅक्टरनी हिशोब दिलाय, या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. कंपनीने ते प्रूव्ह करावं की बाबा हे आम्ही हे म्हणतोय खरं आहे. पण याच्यात कुठलीही गोष्ट खरी नाहीये. तर आमचं म्हणणं एवढंच आहे प्रामाणिकपणे की बाबा कामगारांना नोकरीची गरज आहे, तर या कामगारांना कंपनीने कामावर परत ताबडतोब घ्यायला पाहिजे. मला जवळ 15 ते 16 वर्ष झाली कंपनीत काम केलेलं. कंपनीत आता मागे 2023 मध्ये डिसेंबर मध्ये जेव्हा आग लागली त्याच्यानंतर आमची युनियन, पहिल्या युनियन आणि यांचे झालं होतं वाटाघाटी का बाबा आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आम्ही त्यांच्यामध्येच होतो. कारण काय झालं होतं का कंपनी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा रेग्युलर कामाला घेऊ, पण आम्हाला काही घेतलं ना त्या लोकांनी. आणि आतापर्यंत जेव्हा आमचं संघर्ष करायला वेळ आलं तर आमच्याकडे कामाची सध्या भरतीच नाही. आणि आता भरती चालू आहे सध्या, जे 60-70 लोक पर डे येतात कामाला आणि आमचा कोणीही काही विचार करत नाही. तर आमच्याकडे सध्या आम्ही काय करायचं? आमची मागणी एवढी आहे का आम्हाला पहिल्या कामाला घ्यायला पाहिजे, नंतर पुढं आमची जेवढे 104 लोक काय असतील त्यांना सगळ्यांना कामावर रुजू करून घेण्याचं, नंतर मग पुढचं आमचे युनियन कमिटी आमची ठरवतील. आम्हाला फक्त जे करायचं आहे ते सगळं कायदेशीर म्हणण्यापेक्षा कुठलाही कायदा हातात नाही घेताना एकदम रास्त मागणी करायचं आहे, संविधानाच्या मार्गात करायचं आहे. नमस्कार, मी सुनीता भोईर बोलते. 2012ला माझे मिस्टर वारले, इथं परमनंट होते. तेव्हा मला मालकाने इथे कामाला घेतली आणि आता कंपनी झाली, तिथून नाहीच बोलतात. मी गेलेलो माझ्यांमध्ये साहेबांना पत्रिका घेऊन गेलो माझ्या मुलीच्या लग्नाचे. साहेबाई मला अगोदर बोलले का ताई तुम्ही कधी याल कामाला? तर मी बोललो माझ्या मुलगीचा लग्न आहे, लग्न झाल्यानंतर मी 1 तारखेपासून येईन. तेव्हा परत गेलो मी लग्न झाल्यानंतर, तर साहेब बोलले का आता काहीच काम नाही. रसाल साहेबांना इतर कंपनीवर पण आलेलो मी गेटवर. तेव्हा बोललो आता घ्या मला. तो बोलतो काहीच काम नाही, आमच्या हाताने आम्ही चहा घेतो. रसाल साहेब बोलले.